मंडळी, हा जो बोकड दिसतोय हा तब्बल 10 लाख रुपये किमतीचा बोकड आहे. तर बघूया त्याची विशेषता काय. नमस्कार, मी गणेश मेहमाने. हा आपला ब्रीडर आहे. ह्याचं वय साधारणपणे 4 ते 5 वर्ष आहे. 120 किलोच्या आसपास आता हा आहे. ह्याचं नाव आपण विराट ठेवलेलं आहे. तो फुल ब्लड लाईनचा मेल आहे. ह्याचं हेड मार्किंग, शिंगाचा आकार, मागच्या पायाचं मसल, ह्याच्यापासून जी आपली पिल्लं तयार होतात, पिल्लं महिन्याला एक 10 किलोच्या आसपास वेट गेन करतात. ते ह्याची किंमत एक 10 लाखाच्या आसपास ह्याची किंमत आहे. आपल्याकडे शेळी आणून सोडतात. ते शेळी आपण मेट करून त्यांना सोनोग्राफी करून कन्फर्म करून देतो. त्याचे आपण प्रॉपरली शिरोवाला नेऊन त्याचे रिपोर्ट देतो. ते आपण 25,000 रुपये चार्ज करतो. माझा मेहमाने बोर गोट फार्म हा पुणे उरुळी कांचन येथे आहे. हा टोटल 30 ते 40 आफ्रिकन बोर जातीचा गोट फार्म आहे. आपल्याकडे पूर्ण जनरेशनच्या शेळ्या आहेत. पण हा आमचा फार्म 3.5 एकरामध्ये आहे. आपल्याकडे 40च्या आसपास फिमेल आहेत आणि फुलबर्डचे आपल्याकडे 2 मेल आहेत. ते मेल 4 ते 5 वर्ष वयाचे आहेत आणि त्याच्यापासूनच आपल्याकडे आता हे लहान लहान पिल्लं आपल्या फार्मवरती तयार झालेली आहेत. आणि ही पिल्लं विक्रीला काय आम्हाला काही अडचण येत नाही, कारण आमच्याकडे टॉप लेवलची ब्लड लाईन असल्यामुळे. आपल्याकडे छत्तीसगड, मध्य प्रदेश, राजस्थान ह्या विविध राज्यामधून सुद्धा कस्टमर येतात. पिल्लांची विक्री आपण एक 25 ते 30 किलोची पिल्लं झाली की आपण त्याची साधारणपणे विक्री करतो. पण जनरेशननुसार दर असतात आपले. फुलबर्डचे मेल 1 लाख ते 1.5 लाखापर्यंत विकतो. फिमेल आपण ते 2 लाख, 2.5 लाख ते 3 लाखापर्यंत जसं त्यांचं कॅरेक्टर असेल त्याप्रमाणे आपण त्याची विक्री करतो. फुलबर्डची पण लहान पिल्लं आपण एक 25-30 किलोची झाली की विकतो. जनरेशनमध्ये साधारणपणे आपल्या मेलचा रेट हे 20, 25, 30 हजारापर्यंत असतो आणि फिमेल आपण 40 हजारापासून 70 हजारापर्यंत त्याची आपण फिमेल विकतो. आपण वर्षातून फार्मवरती 4 प्रकारचे व्हॅक्सिनेशन करतो. ET, PPR, HS आणि FMD. खाद्याचं नियोजन आम्ही 400 ते 500 ग्रॅम आम्ही मकादाना शेळ्यांना देतो. वेलेल्या शेळ्यांना आम्ही गोळी पेंड आणि सरकी पेंड थोडी देतो. त्याच्यानुसार त्यांना दूध वाढ होते आणि पिल्लांना पण दूध भरपूर मिळतं. हे दिल्याच्या नंतर एक ते 1.5 तासानंतर मेथी घास, नेपियर, तुती आणि हातगा हे सर्व आपण मिक्स करून त्याचा कुटी करून ते सर्व आपण शेळ्यांना देतो. फार्मवरती 2 शेड आहेत. एक शेड आहे आपला 55 फूट बाय 80 फुटाचा आणि दुसरा शेड आहे आपला हा 60 बाय 210 फुटाचा. हा शेड आपण 4ही बाजूने त्यांना एक वॉल तयार केलेली आहे 8 फूट हाईटची. त्याच्यामुळे बाहेरील प्राणी वगैरे आतमध्ये येऊ नये म्हणून. आणि ह्या शेळ्या सर्व याच्यात अशा मोकळ्या असतात. ते निवांत बसतात, खातात, पितात, उठतात. म्हणजे ते सगळं त्यांच्या हिशोबाने करतात. त्यांना काही इजा वगैरे होऊ नये म्हणून त्या शेळ्या परत आपण रात्री गोठ्यात घेतो. आणि जनरेशनच्या ज्या शेळ्या आहेत त्यांचं उत्पन्न एका शेळीचं आपल्याला एक 80,000च्या आसपास आहे. फुलबर्डची जी शेळी आहे आपली त्यांचं एका शेळीचं उत्पन्न आपल्याला एक साधारणपणे 3 ते 3.5 लाखापर्यंत आपल्याला उत्पादन एक शेळी आपल्याला देते. टोटल खर्च सगळा जाऊन पहिल्या वर्षी 1,70,000 रुपये उत्पन्न मिळालं होतं. त्याच्या पुढच्या वर्षी आपल्याला 5 लाखापर्यंत उत्पन्न मिळालं. तिसऱ्या वर्षामध्ये आपल्याला 12 लाख रुपये उत्पन्न मिळालं. आणि ह्या वर्षामध्ये आपले थोडे अॅनिमल वाढवले. आपण मदर स्टॉक वाढवल्यामुळं आपलं हे 25 लाखाच्या आसपास ह्या वर्षीचं आपलं उत्पादन आहे. आणि आपण प्रत्येक शेळ्याला असं टॅगिंग करून ठेवतो. त्याचा डाटा सगळा आपल्या शेडवरती उपलब्ध असतो आणि आपल्या फार्मवरती आपण सगळी प्युरिटी मेंटेन करतो.